रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 209 ते 211चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. देवा बहुत परी पाहता, हेत ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभुवाची. या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. जेव्हा अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहिला तेव्हा त्याला समोर भीष्म, द्रोण आणि इतर नातेवाईक दिसले. त्यांना पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे देवा, मी सर्व बाजूने विचार करून पाहिला तर इथे युद्ध करणे अत्यंत वाईट आहे, म्हणजे अहितकारक आहे. त्याऐवजी हे युद्ध काही करून टाळता आले तर त्यातच आपले हित किंवा लाभ आहे. आता काही शब्दार्थ पाहू. बहुत परी पाहता म्हणजे अनेक प्रकारे विचार करून पाहिले असता. येथ बोकटे होईल सुंदता म्हणजे काय? येथे युद्ध करणे वाईट किंवा अमंगळ ठरेल. वर काही चुकविता, जर हे टाळता आले तर लाभू आधी, याचा अर्थ त्याचाच फायदा किंवा लाभ आहे. या ओळीमधून अर्जुनाची मानसिक द्विधा अवस्था दिसून येते. त्याला विजयापेक्षा रक्ताच्या नात्याचे रक्षण महत्त्वाचे वाटू लागले आहे. तया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, हेथ राज्य तरी काही, हे पाहुनिया. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की अशा विजयाची मला मुळीच हाव नाही. ज्या विजयासाठी मला माझ्याच माणसाचे रक्त सांडावे लागेल असा विजय मला नको. हे सर्व स्वकीय समोर असताना त्यांना मारून मिळवणाऱ्या त्या राज्याचा मी काय करू? हे राज्यही मला नको. अर्जुनाला वाटत आहे की जर त्याचे प्रियजन जिवंत राहणार नाहीत या राज्याचा उपयोगच काय आहे? हे बघून मी काय करू? माझे नातेवाईकच नसतील तर मी एकटा राज्य बघून काय करू, असे अर्जुनाला वाटत आहे. या सकळां ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळतो आघवे पार्थू म्हणे. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. अर्जुन म्हणतो, या सर्वांचा वध करून मी सुख किंवा जे भोग मला प्राप्त होतील ते सर्व भोग खुशाल जळून जावोत, मला ते नकोत, असे पार्थ म्हणत आहे. येथे अर्जुनाचा मोह आणि कारुण्य स्पष्टपणे दिसत आहे. रक्ताने माखलेले राज्य आणि त्यातून मिळणारे विलास भोग त्याला विषयासारखे वाटत आहे. जळोत या शब्दातून त्याची तीव्र विरक्ती आणि मानसिक दुःख दिसून येत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम.